Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. अरे आम्हाला तर शिवाय खायची सवय आहे. आम्ही घाबरत नाही आणि समाजाला न्याय देण्याकरता किती शिव्या खाव्या लागल्या तरी आमची त्याची तयारी आहे. पण तुमचा बुरखा फाडल्याशिवाय राहणार नाही. हा खोटारडेपणा हा समोर आळावाच लागेल आणि हा जर आला नाही, ये पब्लिक है, ये सब जानती है. बंधू भगिनींनो, खरं म्हणजे आज आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. या निवडणुकीमध्ये जसा एक फेक नरेटिव्ह आपल्या समोर आला, तसंच एक वेगळ्या प्रकारचं कन्सॉलिडेशन देखील आपल्या समोर आलेलं आहे. भारतीय जनता पक्षाने कधी जाती धर्माचा विचार केला नाही. आमचं जे हिंदुत्व आहे हे व्यापक हिंदुत्व आहे. भारतीय जनता पक्षाच्या हिंदुत्वामध्ये कुठल्याही पूजा पद्धतीला स्थान आहे. भारतीय जनता पक्षाने जे हिंदुत्व मांडलं याच्यामध्ये आम्ही कधीही कोणाला एक्सक्लूड केलेलं नाही आहे. या भूमीला जो आपली जन्मभूमी मानतो, कर्मभूमी मानतो आणि या देशाची मानक, मग प्रभू श्रीराम असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराज असतील, ही मानक जो आपली मानक मानतो, असा कुठलाही व्यक्ती, जात असो, धर्म असो, पूजा पद्धती असो, तो कुठेही त्या ठिकाणी पूजा करणारा असो, असा प्रत्येक व्यक्ती हिंदू आहे हे मानणाऱ्यांपैकी आम्ही आहोत. पण त्याच वेळी या ठिकाणी हिंदूंना दहशतवादी म्हणण्यात येत आहे. काल परवा विशाळगडाची घटना झाल्यानंतर शिवप्रेमींना दहशतवादी म्हणण्यात येत आहे. आज संसदेमध्ये राहुल गांधी म्हणतात हिंदू म्हणजे हिंसा. हे खपवून घेणार आहोत? खपवून घ्यायचं? आमचा संकुचित विचार नाही आहे, पण आम्हाला एक गोष्ट निश्चितपणे माहिती आहे, या देशामध्ये जेव्हा जेव्हा हिंदू निर्बल झाला, जेव्हा जेव्हा हिंदू दुर्बल झाला, त्यावेळी हा देश गुलामगिरीत गेला. अरे छत्रपती शिवरायांनी 18 पगड जातींना एकत्रित केलं आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्मात भेद केला नाही, पण त्याच वेळी त्यांना हे माहिती होतं की जोपर्यंत या ठिकाणी हिंदवी स्वराज्याची स्थापना होणार नाही, तोपर्यंत मोगली आक्रमकांकडनं मी माझ्या रयतेला वाचवू शकणार नाही.